अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मवियाच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी। गुंडे कोकाटेंचा राजीनामा, गुंडे कोकाटेंचा राजीनामा, गुंडे कोकाटेंचा राजीनामा, गुंडे कोकाटेंचा राजीनामा। में दो ही गुंडे, महाराष्ट्र 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 में दो ही गुंडे। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अंबादास दानवेंच्या ऑफिसमध्ये जाऊन विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेतली। विरोधी पक्षाकडे येवला लासलगावला कांद्याच्या भावात घसरण झाली आहे। तर येवला लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात घसरण झालेली दिसत असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत 400 ते 500 रुपयांची घसरण यावेळी दिसून येते। कांद्याचा सरासरी 1700 ते 1800 रुपये बाजार भाव मिळतोय। सावरगाववरून मागच्या हप्त्यामध्ये कांद्याला 2122 रुपये भाव होता। आजच्या 8 दिवसानंतर डायरेक्ट भाव कमी आले, म्हणजे 1500-1600 असे झाले आणि भाव वाढला पाहिजे। आमची अशी इच्छा आहे का परवडतच नाही काही, एकरी जो खर्च भरपूर येऊन जातो, औषधं पाणी हे सर्व आम्हाला परवडत नाही। आम्हाला थोडं अनुदान काहीतरी दिलं पाहिजे शेतकऱ्यांना। सर, येवला कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व्यापारी संतोष अट्टल बोलतो। आता लाल कांद्याची आवक ही घटत चालली येणाऱ्या दिवसात, आणि येणाऱ्या दिवसात उन्हाळा कांद्याचं प्रचंड पीक आहे महाराष्ट्रात। तर सरकारने ही 20% ड्युटी घटवली पाहिजे आणि किमान 10% त्याच्यावर सबसिडी दिली पाहिजे, ही माझी नम्र विनंती आहे। नमस्कार। मनोज भाऊलाल कोल्हे, राहणार दामोडा। तर आमचे कांदे 1976 गेले 400-500 रुपयाची घसरण झाली। तर मागच्या हप्त्यात मागच्या महिन्यात 24-25 गेले, भाव वाढण्याची शक्यता आहे 3-1000 पर्यंत झाली पाहिजे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती दिली जाते। तर उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये ते दाखल झाले। तर मनोज जरांगे पाटील यांना वातावरण बदलामुळे ताप आला असून अस्वस्थ वाटत असल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले।
जास्त आहे. तापेचे 2 एपिसोड होते, काल एक होता आणि आज सकाळी एक होता. त्यामुळे त्यांना ना चक्कर येत असल्या कारणाने, ताप असल्या कारणाने आणि सततचा दौरा, त्यामुळे असलेलं डिहायड्रेशन ह्या कारणाने त्यांचा BP ही 88/60 आहे. त्यामुळे त्यांना चक्कर येणं वगैरे आहे. तर आता आपण त्यांना IV अँटीबायोटिक्स, IV फ्लुइड्स हे सुरू केलेत आणि ब्लड टेस्ट त्यांच्या रिपोर्टिंगसाठी पाठवल्या. रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला बाकीच्या गोष्टी लक्षात येतील. एकंदरीत हे लक्षात येत आहे की त्यांना आरामाची खूप जास्त आवश्यकता आहे. महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बुलढाण्यात बौद्ध समाज बांधवांचे 1 दिवसीय धरणे आंदोलन सुरू आहे. तर बौद्ध समाज बांधवांचे पवित्र स्थळ महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन हे बिहार इथे चालू आहे. या मागणीसाठी पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनात आज बुलढाणा इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बौद्ध समाज बांधवांचे 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. बौद्धगया इथल्या महाबोधी महाविहार 1949चा व्यवस्थापन कायदा रद्द करण्यात यावा. महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. तर यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध समाज बांधव उपस्थित राहून त्यांनी घोषणाबाजी देखील केली आहे. रद्द करा, रद्द करा. महाबोधी 1949 झालाच पाहिजे सगळं रद्द. महाबोधी 1949 रद्द. बौद्धांची विरासत बौद्धांना मुक्त करा, मुक्त करा. महाबोधी 1949 रद्द. महाबोधी 1949 बौद्धांची विरासत बौद्धांना. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करतो. ते राहुल लोकोत्तर महाविहारा हे उपस्थित राहिले, त्यांना मी प्रणाम करतो. जो मौलिक अधिकार दिला आहे बोलण्याचा, तो बोलण्याचा अधिकार म्हणून आज धरणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन आहे. काय नेमक्या मागण्या? महाबोधी महाविहार ॲक्ट 1949 हा भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्वी लागू असलेला ॲक्ट आहे. 1950ला या देशामध्ये संविधान लागू झाल्यानंतर संविधानाच्या मूलभूत अधिकाराला म्हणजे धर्मस्वातंत्र्याचा अधिकार 25 ते 28पर्यंत या देशामध्ये संविधानाने दिला आहे. परंतु 1949चा ॲक्ट हा महाबोधी महाविहार ॲक्ट, ज्यामध्ये बौद्धांचे जे सभासद आहेत या सभासदांचा पूर्णही ताब्यात नाही किंवा जे बौद्ध अनुयायी आहेत आजही वर्तमानात हे विहार त्यांच्या ताब्यामध्ये नाही आहे. त्यासाठी या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. पुढची काय नेमकी भूमिका असणार आहे? महाबोधी महाविहारासमोर महाबोधी मुक्ती आंदोलनाच्या वतीने अनिश्चितकालीन आमरण उपोषण सुरू आहे. सरकारने मध्ये ते दडपण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा पूज्यनी भिक्षू संघ आणि बौद्ध अनुयायी हे दटून ते आंदोलन करत आहेत. भविष्यामध्ये एक महाविशाल रॅली महाबोधी महाविहारावरती त्या कमिटीवरती काढण्याचा आणि सरकारला पटना या शहरामध्ये आणि दिल्ली या शहरामध्ये विशाल रॅलीचं आयोजन भविष्यामध्ये करण्यात आलेलं आहे. तर या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.